आता ही फोडणीवर नमस्कार, कशा आहात तुम्ही? तर आज आपण बनवणार आहोत मिक्स डाळ पालक. म्हणजे ही भाजी तुम्ही भाताबरोबर, चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर बनवून खाऊ शकता. एवढी ही भाजी चविष्ट होते आणि सोपी पण पद्धत आहे, पटकन होते. चला तर सुरुवात करूया. तर पहिलं आपण डाळ उकडून घेऊया. तर त्यासाठी ही मी 3 प्रकारची डाळ घेतली आहे. तर ही छोट्या वाटीने मी 1 वाटी चणा डाळ, 1 वाटी सालवाली मूग डाळ आणि 1 वाटी तूर डाळ, म्हणजे सगळी मिळून ही 1 वाटीभर डाळ झाली आहे. आपण रोज जी आमटीसाठी वाटी वापरतो ती वाटीभर ही सगळी मिळून डाळ झाली आहे आणि हिला मी 2 तास भिजत घातलेली आहे. ही बघा चांगली फुगली आहे. सालवाली डाळीने ना एकदम छान चविष्ट होते ही भाजी, म्हणून मी सालवाली वापरली आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बिनसालाची वापरली तरीही चालेल. नेहमी काय होतं, एकसारखी पालकची भाजी खाऊन खाऊन कंटाळा येतो. तर अशा जरा थोड्या वेगळ्या पद्धतीने भाजी बनवली तर मुलांना पण आवडते आणि मोठ्यांना सुद्धा आवडते. आता इथे मी ही डाळ उकडून घेते. तर ही डाळ मी स्वच्छ धुवून घातलेली आहे भिजत, त्यामुळे हे पाणी मी फेकणार नाही, हेच पाणी उकडण्यासाठी ठेवणार आहे. त्यामध्ये घालूया पाव चमचा हळद. पहिलं 1 वाटी पाणी होतं आणि अजून मी त्यामध्ये 1 वाटी पाणी घातलं आहे. आता याला आपण उकडून घेऊया. तर आता याला मी झाकण लावून घेते. आणि डाळ आपली भिजलेली आहे, त्यामुळे याच्या आता मी 2च शिट्ट्या करून घेणार आहे. तर आता कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या आहेत. तर आता आपण पालक कट करून घेऊया. तर त्यासाठी मी इथे ही पालकची अर्ध्या जुडीची पानं घेतली आहे. मी 4 जणांसाठी बनवणार म्हणून मी अर्धी जुडी घेतली आहे. तुम्हाला भरपूर बनवायची असेल तर तुम्ही 1 जुडी घेऊ शकता आणि डाळीचं प्रमाणही वाढवू शकता. तर आता मी ही पानं स्वच्छ करून घेतलेली आहेत आणि नुसती पानच घेतली आहेत. देठ मी ठेवलेले नाहीये जास्त, कारण देठांमुळे तुरट लागते भाजी, म्हणून मी पूर्ण देठ काढून टाकले आहेत. आणि 2 ते 3 वेळा मी ही चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे, म्हणजे कापल्यानंतर परत धुवायची नाही. तर आता याला मी कट करून घेते. तुम्ही ही भाजी सुरीनेही कापू शकता, पण मला सुरीने पटापट जमत नाही. विळीवर कापायची सवय असल्यामुळे मी ही विळीवर कापते. आता भाजी कापून झाली आहे आणि डाळ सुद्धा उकडली आहे. तर आता आपण याला बनवायला घेऊया. तर त्यासाठी आता ही भाजी बनवण्यासाठी ना तुम्हाला कोणतं वाटण घ्यायची गरज नाही किंवा शेंगदाण्याचं कूट याची काहीच गरज नाही किंवा खोबरं काही वापरायची गरज नाही. एकदम सोपी आहे. तर आता तुम्हाला दाखवते काय करायचं. इकडे मी कढई ठेवली आहे. तर कढईमध्ये 4 चमचे तेल घालूया. तर इथे अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग, 1 चमचा आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे. आलं लसूणची पेस्ट परतून घेतल्यावर हा 1 मोठा कांदा मी बारीक कट करून घेतला आहे, तोही त्यामध्ये घालूया. कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. तेल कमी वाटलं तर अजून थोडं 1 चमचा घालू शकता, कारण ह्या असल्या कढईमध्ये ना पटकन लागतं ते. नॉनस्टिक कढई असेल तर त्यामध्ये कमी लागतं तेल आणि जळत नाही. आता ही माझी स्टीलची कढई आहे. काही जण म्हणायची की नॉनस्टिक कढईमधलं खायचं नसतं, म्हणून मी त्याच्यासाठी मी स्पेशल कढई घेतली आहे अशी भाजी आणि बनवण्यासाठी स्टीलची. तर यामध्ये काय होतं, काही काही पदार्थ लागतातच ते. तर आता कांदा आपला चांगला लाल झाला आहे. तर त्यामध्ये आता हा 1 टोमॅटो घेतला आहे बारीक करून, तो घालून घेऊया आणि त्यालाही चांगलं परतून घेऊया. आणि त्यामध्ये चवीला मीठ घालूया. अंदाजे मी इथे 1.5 चमचा मीठ घातलं आहे, कारण डाळीमध्ये मी मीठ घातलेलं नाही म्हणून इथे मी जास्त घातलं. तुम्ही जर डाळीमध्ये उकडताना घालत असाल मीठ तर इथे कमी घालायचं, नाही तर खारट होईल. पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट. हे चांगलं परतून घ्यायचं. चांगलं मिक्स करून झालंय. आता यामध्ये मी पाव वाटी पाणी घालणार
आणि याला आता चांगलं शिजायला द्यायचं। स्लो गॅसवर याला असंच शिजेपर्यंत ठेवून देऊया। जास्त वेळ नाही, 2 ते 3 मिनिटं याला वाफ काढून घ्यायची, म्हणजे टोमॅटो कांदा चांगला मऊ होईल। आता 2 ते 3 मिनिटं झाली आहेत आणि बघा कांदा टोमॅटो चांगला मऊ शिजलाय। तुम्ही जर अशा पद्धतीने कधी बनवली नसेल तर अशा पद्धतीने बनवून बघा। तुम्ही समजा डाळ आणि पालक एकत्र शिजवलं आणि नंतर फोडणी दिली तर एवढी ती डाळ चविष्ट लागत नाही, पण अशा पद्धतीने बनवली तर लय भारी लागते। तर आता ही पालक आहे तो यामध्ये परतून घ्यायचा, याचा अशी पूर्ण यातलं पाणी संपेपर्यंत परतून घ्यायचं, चांगलं मऊ होईपर्यंत। असं केल्यामुळे त्या पालक मधला कच्चेपणा पण निघून जातो आणि चविष्ट लागते भाजी। आमची गावठी पद्धत, डाळ आणि पालक जर शिजत घातलं आणि लसणीची फोडणी दिली का झाला, त्याला काही चविष्ट लागणार नाही। काय काय जणांना घाई असते तेव्हा डाळ आणि पालक एकत्र शिजवून बनवतात, म्हणजे होतं पटकन पण चवीमध्ये थोडा फरक पडतो। आमच्या सासूबाई पण अशाच करायच्या, सगळं भाजी आणि फोडणीला कधीच नाही द्यायच्या, नुसत्या शिजत ठेवायच्या। मग त्या ज्या जेवण बनवायच्या ते चविष्ट लागायचं फोडणी न देता। पालक आता चांगला कांदा टोमॅटो मध्ये शिजलाय बघा, मला दिसत नाही कुठे कच्चा राहिलेला, तर चांगल्यापैकी शिजलेला आहे। आता आपण काय करायचं, जी डाळ उकडून घेतली आहे ती त्यामध्ये घालायची। डाळ चांगल्यापैकी उकडलेली आहे, तर आता यामध्ये ओतूया। हॉटेलातही मिळणार नाही एवढी ही डाळ चविष्ट होते, एकदम लय भारी लागते। तुम्ही कशा बरोबरही खाऊ शकता। थोडस मी पाणी घालते, जास्त पाणी घालायचं नाहीये, आपल्याला ही अशी जाडसरट ठेवायची आहे। हिला आता चांगली उकळी काढून घ्यायची। तर हे बघा आपली डाळ आणि पालक एकदम रटमटीत चांगला शिजलाय। तर आता मी गॅस कमी करते आणि त्याला अजून चविष्ट बनवण्यासाठी आपण अजून त्यावर फोडणी देणार। फोडणीच्या भांड्यामध्ये 2 चमचे तूप घालूया। तुपाची फोडणी द्यायची म्हणजे अजून छान चविष्ट लागतं। तूप तापलंय, आता त्यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग आणि ह्या 3 लाल मिरच्या घेतल्या आहेत सुक्या, त्याही घालूया। गॅस बंद करूया आणि त्यामध्ये कलर साठी हे थोडस लाल तिखट आणि आता हे फोडूया। फोडणी आपण थोडी मिक्स करून घेऊया। कसली भारी दिसते आणि तुपाचाही सुगंध सुटलाय, घमघमाट नुसतं। आणि वर हवी तर थोडी ओली कोथिंबीर घालू शकता। तर बघा आपली मिक्स डाळ पालक भाजी मस्त तयार झाली आहे। तुम्ही अशी बनवून बघा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।